राहुल नामदेव पाटील यांच्या तर्फे स्वर्गीय सम्राट हरिश्चंद्र सुर्वे जे आज आपल्यामध्ये नाही त्यांच्या स्मृतिप्रित्यर्थ या ठिकाणी हे पारितोषिक मिळालेत. फलंदाज राहुल नामदेव पाटील यांच्यातर्फे स्वर्गीय सम्राट हरिश्चंद्र सुर्वे यांच्या स्मृतिप्रित्यर्थ या ठिकाणी मिळालेत. मालिकावीर प्रमोद शिर्के साहेब ग्रुप ग्रामपंचायत सदस्य जांभिवली आणि चषक कुमार देवानंद यशवंत पाटील यांच्या माध्यमातून मिळालेत. स्वर्गीय नारायण भिवा पाटील यांच्या स्मरणार्थ अंकुशांनी जर झेल घेतला तर रोहन मानकर किसन मानकर तळवली यांच्याकडून 200 रुपयाचा पारितोषिक आहे. तर जाऊया आपण मैदानाकडे. या ठिकाणी सामना सुरू होतोय आणि नंदनवाडा संघाची सलामी जोडी मैदानामध्ये इथे आपल्याला पाहायला मिळते. फलंदाज अभिजित आणि गणेश आणि पहिलं षटक घेऊन गोलंदाज वैभव. पहिला चेंडू या ठिकाणी मात्र एक मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न केला. चेंडू बाद आपण वाईडिश लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये जातोय आणि पहिल्या चेंडूवर एक सुंदर फटका, चौकार, 4 धावा. धन्यवाद. तर पहिल्या चेंडूवर हा पहिला चौकार इथे आपल्याला पाहायला मिळाला आणि लगेच आपल्याला भारतीय संघाचे वीरेंद्र सेवक यांची आठवण झाली, ज्याने प्रथम क्रिकेट खेळत असताना आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पहिल्या चेंडूवर पहिल्याच चौकारांनी आपलं खातं उघडलं होतं. इथे मात्र अभिजितने चौकारांनी खातं उघडले. या दरम्यान या ठिकाणी हुक करण्याचा प्रयत्न केला. शेतीचा चेंडू येतोय. इथे मात्र हा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न मात्र फसला आणि अर्थात फायनल क्षेत्रामध्ये हा झेल घेतल्यानंतर फलंदाज मात्र मैदानात परतला. फलंदाज अभिजितची खेळी इथे समाप्त होईल, ज्याने पहिल्या चेंडूवर चौकार मारला, पण त्यानंतर हुक करण्याच्या प्रयत्नात बाद होतोय. गोलंदाज वैभवला मिळाले कारण मात्र तो डगमगला नाही आणि त्याने पाहिलं की चेंडू थोडासा शॉर्ट ऑफ लेंग टाकला. ह्या ठिकाणी हुक करण्याच्या प्रयत्नामध्ये हा झेल घेतला गेला आणि नवीन फलंदाज मैदानावर येतोय फलंदाज अजिंक्य जाधव. तिसऱ्या क्रमांकावर येणारा प्रत्येक फलंदाज अतिशय महत्त्वाचा क्रिकेटच्या परिभाषेत नेहमी पाहिल्यामध्ये 1971 मध्ये अजितजी वाडेकर हे एका डावखरी फलंदाज होते, ज्याने तिसऱ्या क्रमांक फलंदाजी केली. त्यानंतर दिलीपजी वेंगसरकर ज्यांना कर्नल यांना संबोधलं होतं. त्यानंतर राहुल द्रविड द वॉल ऑफ द इंडिया, चेतेश्वर पुजारा, अर्थातच या सगळे खेळाडू आपल्याला पाहायला मिळाले आणि अगदी जर आपण पाहिलं तर विराट कोहली सारखे फलंदाज या तिसऱ्या क्रमांकावर खेळताना पाहायला मिळालेत. जाऊया मैदानाकडे. पुढचा चेंडू या ठिकाणी मात्र आकुटब्या चेंडू होता. कट करण्याचा प्रयत्न, लेटकटचा वापर केला गेला. चेंडू गेला शॉर्ट थर्डमॅनला. 1 धावेचं योगदान मिळालं. 1 धाव मिळते संघाला. धावफलकाला वाढ होते ती 5. सानविलन वडव विरुद्ध नंदनपाडा यांच्यामध्ये सुरू असलेला सामना आणि लेटकटचा नेहमी विचार आल्या आपल्या समोर येत होते तेव्हा फटका. अर्थातच गुंडाप्पा विश्वनाथ यांची आपल्या आठवण लेटकटच्या माध्यमातून एक चांगलं योगदान दिलं जातं. तर 200 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी आहे, ते अर्थात अंकुशसाठी रोहन मानकर यांच्या माध्यमातून. जाऊया मैदानाकडे. यावेळी मग चेंडू हवेतून करण्याचा प्रयत्न केलाय. शेतशे चेंडू येतोय. इथे मात्र गोलंदाज स्वतः चेंडूच्या खाली आणि हा झेल. तर अशा प्रकारे आपण इथे पाहिलं तर दुसरा फलंदाज देखील मैदानात परतला. एक मोठी धावसंख्या उभारण्याच्या प्रयत्नामध्ये. उद्या मात्र या स्पर्धेचा दुसरी दिवस रात्र क्रिकेट स्पर्धा असेल आणि बरोबर संध्याकाळी 4 वाजता पहिला चेंडू पडेल. खेळणाऱ्या प्रत्येक संघाने युट्यूबच्या माध्यमातून पाहणाऱ्या सर्व संघांना विनंती आहे की उद्या बरोबर 4 वाजता या खेळपट्टीवर पहिला चेंडू पडेल, याची नोंद घ्या. कारण आज आपण पाहिलं की होळी आणि धुळीवंदन, त्यामुळे निश्चितच बरेचसे क्रिकेट रसिक व्यस्त होते, त्यामुळे उशिरा थोडेसे सामने सुरू झाले. उद्या मात्र बरोबर 4 वाजता सामना सुरू होईल. तर या ठिकाणी फलंदाज मात्र बाद झाला तो अर्थातच गणेशची खेळी समाप्त, ज्याने यावी 75 रुपयाने खेळण्याचा प्रयत्न केला. अतिशय वेगाने चेंडू आला होता तर 0 धावसंख्येत फलंदाज गणेशची खेळी समाप्त झाली होती.
आणि 2 फलंदाज गमावले. धावफलकावर धावा येऊन पोहोचल्या त्या 5 धावा. यशस्वी गोलंदाज आपल्या बॉलिंगवर आमच्या अतिथी कक्षाच्या एंड कडून क्रिकेटच्या कुरुक्षेत्र चेंडूबाजी युद्धामध्ये एक चांगली खेळपट्टी आणि तितकंच मातीचं हे मैदान आणि या मातीच्या मैदानामध्ये आपण पाहता आउटफिट थोडंसं स्लो आहे. गोलंदाज पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग मार्फवर वैभव पुढचा चेंडू या ठिकाणी मात्र चेंडूला मुंचावून खेळण्याचा प्रयत्न केला मात्र इथे क्षेत्ररक्षक जाळ्यामध्ये विणला गेलं होतं. लॉंग ऑफला झेल घेतला गेला आणि अशा प्रकारे तिसरा धक्का आणि ओव्हर हॅट्रिक इथे आपल्याला पाहायला मिळाली. पहिल्या या षटकात 3 फलंदाज गमावले ते नंदनबाड संघाने. लगी तो मैं क्या करूं, तुझको मिर्ची लगी तो मैं क्या करूं. मैं तो रास्ते से जा रही थी, मैं तो आइसक्रीम खा रही थी, मैं तो नैना. धन्यवाद जय विकी आंबरे. या ठिकाणी डकआउट 0 धावसंख्येवर इथे मैदानातून परतलोय आणि अशा प्रकारे 2 खेळाडू जर आपण पाहिलं नंदनपाडा संघाच्या मैदानातून परतलेत. ती घटना जेव्हा घडली होती ती अर्थात 17 जुलै 1866 डकआउट म्हणजे शून्यावर बाद होणं. प्रिन्स ऑफ वेल्स इंग्लंड जेव्हा शून्यावर बाद झाले अर्थातच डक म्हणजे मराठीमध्ये बदक बदकाचं अंड हे 0 आकाराचं असतं आणि वृत्तपत्रामध्ये बातमी आली की राजपूत हे बदकाच्या अंड्यावर बसून मैदानातून परत तेव्हापासून प्रत्येक आंतरराष्ट्रीय क्रिकेट किंवा टेनिस विश्वामध्ये बाद होणाऱ्या प्रत्येक खेळाडूला अर्थातच डकआउट म्हणजेच शून्यावर बाद होणार खेळाडू असं म्हणलं जातं. हे षटक समाप्त झालं. षटक चांगलं होतं वैभवचं ज्याने फक्त 5 धावा खर्च केला आणि 3 फलंदाज बिनीचे 3 फलंदाजाने बाद केले. एक चांगली कंजूस गोलंदाजी इथे आपल्याला पाहायला मिळाली. गोलंदाजीमध्ये बदल होतोय आणि नवी षटक घेऊन गोलंदाज यावेळी सज्ज होईल तो अर्थातच सानवी इलेव्हन वडवळ संघाच्या माध्यमातून गोलंदाज ज्ञानेश्वर. पॉवर प्लेचं पहिलं षटक समाप्त झालं. क्षेत्रक्षण विस्तारलेलं असेल. आपण इथे पाहतात समोर फलंदाज खेळणी तयार आहे तो अर्थात डावकर फलंदाज आहे सुमित म्हणलं की आपल्या समोर सुमित ढेकळेचं नाव आपल्या समोर येतं. सुमित ढोंगरे हे नाव देखील आपल्यासमोर. नाला एक खेळाडू नालासोबतचा एक खेळाडू पारगावचा ज्याने अनेक मैदानं क्रिकेटची गाजवली असे खेळाडू या सुमित नावाने आपल्याला पाहायला मिळालं. क्षेत्रक्षण जर तुम्ही इथे पाहत असेल तर अर्थात शॉर्ट थर्डमॅन एक तैनात केले डावकर फनसाठी सुमितसाठी. एक क्षेत्ररक्षक इथे मात्र घेतला ते शॉर्ट पॉईंटला एक शॉर्ट कव्हर. एक क्षेत्ररक्षक मात्र असेल तो अर्थात वाईडिश लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये. ही ऑफसाईडचं विरोचना ऑनसाईडला आपण पाहिलं. शॉर्ट फाईन लेग एक डीप स्क्वेअर लेग एक डीप मिड विकेट एक वाईडिश लॉंग ऑन आणि एक लॉंग ऑन. गोलंदाज आपल्या बॉलिंग मार्कवर या ठिकाणी ज्ञानेश्वर. समालोचन कक्षाच्या एंड कडून क्रिकेटचं कुरुक्षेत्र चेंडूबाजीचं युद्ध आपण पाहतात आणि अर्थातच ही मोठी क्रिकेट स्पर्धा 5 पारितोषिक असणारी क्रिकेट स्पर्धा आज आपले संपन्न होते. दिवसरात्र क्रिकेट स्पर्धा डे नाईट क्रिकेट स्पर्धा असं म्हटलं जातं. मैदानाकडे जाऊया. पहिला चेंडू या षटकातला बचावतोरपणे खेळायचा प्रयत्न केलाय. बॅटचं निश्चित बाजूची कड घेऊन चेंडू गेला तो बॅकवर्ड अर्थात फाईन क्षेत्रामध्ये. तोपर्यंत क्षेत्ररक्षक चेंडूवर 1 धावेचे योगदान मिळाले. 1 धाव मिळते संघाला. संघाची धावसंख्या 1ने वाढते. 6 धावा धावफलकावर. राजेंद्र भोई सर माळगाव नेरळ आणि सागर कोळंबे सर कर्जत या ठिकाणी पंचांच्या भूमिकेमध्ये गुणलेखक राज पाटील ज्याने अगदी सुरुवातीपासून एक सुंदर योगदान इथे दिले. जाऊया मैदानाकडे. पंचा डावीकडून उजव्या हाताने यावेळी मात्र हा चेंडू हवेतून खेळण्याचा प्रयत्न केला गेलाय आणि बघता बघता चेंडू मात्र या ठिकाणी गेलाय. लॉंग ऑन सी मध्ये पलीकडे येतो एक भिरकावलेला चेंडू अर्थात लॉफ्टेड शॉट. षटकात 6 धावा. अजिंक्यच्या बॅटमध्ये एक शानदार फटका. डीजे आपलं लक्ष असायला पाहिजे गोलंदाज धावतोय तर या ठिकाणी मात्र 7 या धावसंख्येवर फलंदाज अजिंक्य जाधव. लॉफ्टेड फटका ज्याला भिरकावलेला चेंडू असं म्हटलं जातं. लॉंग ऑफ लॉंग ऑन मध्ये हा फटका नेहमी आपल्याला पाहायला मिळतो आणि सचिनजी तेंडुलकर यांच्या माध्यमातून बऱ्याच वेळा आपल्याला चेंडू असे पाहायला मिळालेत. यावेळी मात्र अतिशय वेगाने चेंडू फेकला होता. इथे मात्र पंचांकडे दाद मागितली गेली. नाहक बळी याला म्हणतात क्रिकेटमधली आत्महत्या. इथे मात्र 4था धक्का बसतोय धावचीच्या रूपाने अर्थात नंदनपाडा संघाला.
धन्यवाद. स्क्रीनच्या माध्यमातून आपण पाहतोय फलंदाज पुढे आला होता. अर्थात धाव घेण्याचा प्रयत्न यष्टीशी अगदी वेळेवर येतोय आणि बघता बघता यष्टी उकडली गेली आणि अशा प्रकारे फलंदाज धावचीच्या रूपाने परतावं लागलं. थेट प्रक्षेपण अर्थात फॉर्च्यून इव्हेंट्स राजेंद्र म्हात्रे कृष्णा म्हात्रे यांनी दिलेलं खूप चांगलं योगदान आहे. त्यांना सुमित जाधव आणि विजय जाधव त्याचबरोबर शक्ती म्हात्रे यांचं खूप चांगलं योगदान. 182 देशामध्ये क्रिकेट स्पर्धा पाहतात. समृद्धी मंडप डेकोरेशनच्या माध्यमातून अर्थात डीजे आणि मंडप सजावट ही अर्थात तुम्ही पाहतात. आणि अर्थातच भगवानजी पाटील नामदेवजी पाटील संभाजी पाटील यांचे हे मैदान ज्यांनी आम्हाला या ठिकाणी उपलब्ध करून दिले. चिंचोली गावचे ही निश्चित व्यक्तिमत्व ज्यांनी ही क्रिकेट स्पर्धेसाठी हे मैदानाची अर्थात गरज होती ती मात्र यांनी पूर्ण केली आणि निश्चित त्यांचा आभार. डीजे मात्र समृद्धी मंडप डेकोरेशन डीजे उमेश वरगडे सर सदस्य ग्रामपंचायत सासगाव यांच्या माध्यमातून पाहतात. नवीन फलंदाज मैदान इथं फलंदाज गीतेश करिवले. पंचायत डावीकडून उजव्या हाताने पुढचा चेंडू या ठिकाणी ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न ऑनड्राय आपण पाहतात. अर्थात जमिनीला सरपडे चेंडू इथे गेला होता. वन बाउंस चेंडू अर्थात वाढीश लावण क्षेत्रामध्ये क्षेत्रशी चेंडू येतोय तो पण एक धाव मिळते. एक धाव मिळाली संघाला आणि एकूण धावसंख्येत वाढ झाली. धावपलका धाव येतात ते 13. 4 फलंदाज गमावल्यानंतर 13 आकडा आपल्या समोर आल्यानंतर आपल्याला लगेच क्रिकेटची मान देवता सचिनजी तेंडुलकर यांची आठवण होते ज्याने भारत विरुद्ध पाकिस्तान मैत्रीपूर्ण लढत होती बेब्रान स्टेडियमवर मुंबई जिथे कपिलदेव निखंज यांचा झेल घेतला. पाकिस्तान संघातून क्षेत्ररक्षण केलं आणि वयाच्या 16 वर्षापर्यंत ज्याने क्रिकेटसाठी खूप चांगलं बॉलबॉयचं काम केलं ते वानखेडे स्टेडियमवर आणि त्यानंतर 40 वर्ष 22.5 वर्ष क्रिकेटसाठी दिलेलं योगदान म्हणून क्रिकेटची महान देवता भारतरत्न सचिनजी रमेश तेंडुलकर हे नाव आपल्या समोर येतं. 13 आकडा हा त्यांच्यासाठी शुभ ठरला. डावकर फलंदाज तयार आहे. यावेळी मात्र डाव्या यष्टीच्या जवळून चेंडू यष्टीच्या हातामध्ये विसावतोय. पंचांकडे तिरका खटाक्ष टाकण्यात आला मात्र बॅट चेंडूचा संपर्क इथं नव्हता. इथे मध्ये यष्टीच्या हातामध्ये चेंडू विसावतोय. निधाव चेंडू सांगता होते. समोर मात्र फलंदाज अर्थात सुमित 2 चेंडूमध्ये 1 धावेचे त्यांनी योगदान दिले. यावेळी पुन्हा अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न. खरं तर डावखुरे फलंदाज म्हटले की नक्कीच आपल्याला आठवतं की एक नैसर्गिक गुणवत्ता असणारे खेळाडू जे फलंदाजी गोलंदाजी क्षेत्रामध्ये खूप वरचढ असतात. पण इथे मात्र तुम्ही पाहिलं की या ठिकाणी मात्र हा फलंदाज थोडंसं निश्चितच या ठिकाणी एक मानसिक दडपण घेऊन खेळताना प्रयत्न करताना पाहायला मिळालं. षटक क्रमांक 2 समाप्त होते. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावपलकर धाव येतात 13. 6.50 सरसने नंदनपडा संघाच्या. धन्यवाद डीजे. अलिबागचं अर्थातच कुलाबा किल्ला शिवाजी महाराजांचा आरमार प्रमुख कान्होजी आंग्रे म्हणून अलिबागचा तो किल्ला तुम्ही पाहिला असेल कारण एक पर्यटन केंद्र म्हणून अलिबाग पाहायला मिळतात. अलिबाग म्हणलं की सुप्रसिद्ध मूर्तिकार पद्मभूषण हे गाव. महाराष्ट्र भूषण नानासाहेब धर्माधिकारी ज्याने आपण पाहिलं की खूप चांगलं योगदान दिले. भारताचे माजी लष्कर प्रमुख सरसेनापती जनरल अरुणकुमार वैद्य यांचे देखील आठवण होते. त्यांचंही गाव अलिबाग. भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर यांचे वडील प्राध्यापक रमेश तेंडुलकर यांचं जन्मगाव अलिबाग. बाबाभाई पठाण या मुस्लिम बांधवांनी हिंदू मुस्लिम ऐक्य आणि एकाचा धडा देणारे अलिबाग हे गाव. आणि त्याचबरोबर याबद्दल अधिक माहिती देईन जाऊया मैदानाकडे. पुढचा चेंडू उजव्या कैसा बाहेर चेंडू. इथे मात्र स्वैरचा इशारा येतो आणि जसं मी मगाशी म्हणालो की स्वैरचा चेंडू आल्यानंतर आपल्यासमोर निश्चित आठवण होते ते अर्थात वेस्ट इंडिजचे मायकेल होल्डिंग यांची ज्याने आयुष्यामध्ये 13 वर्ष क्रिकेट खेळलं पण कधी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये त्याने स्वैर चेंडू फेकला नाही. आणि नोबलचा इशारा आल्यानंतर आपल्याला लगेच आठवण होते कपिलदेव निखंज यांची ज्याने अनेक वर्ष क्रिकेट खेळले परंतु आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये त्यांनी कधी नो बॉल फेकला नाही. जाऊया मैदानाकडे पुढच्या चेंडूसाठी. उंची होती या चेंडूला. फलंदाजांनी प्रयत्न केला होता अर्थात अप्परकटच्या मधून खेळण्याचा. बॅट चेंडू संपर्क येत नाही आणि कपिलदेव निखंज यांच्याबरोबर डेनिस लिली ऑस्ट्रेलिया. त्याचबरोबर सध्याचे पंतप्रधान इम्रान खान पाकिस्तानचे. त्याचबरोबर बॉब विलिस इंग्लंडचे आणि लॉन्स गिब्स असे 5 गोलंदाज होऊन गेले ज्याने कधी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये चेंडू नो बॉल फेकले नाही. हा इतिहासामध्ये नोंद केली गेली. जाऊया मैदानाकडे पुढील चेंडूसाठी. मोठा फटका घेण्याचा प्रयत्न केला. क्षेत्ररक्षक चेंडूवर आहे. लॉंग ऑफला मात्र इथे मात्र झेल घेतला गेला आणि मोठ्या फटक्याचं रूपांतर झेलमध्ये अशा प्रकारे फलंदाज बाद. नितेश या ठिकाणी 3 चेंडूमध्ये फक्त
एका धावेचं योगदान देऊन या ठिकाणी परततोय. आणखीन एक धक्का बसला. 5 फलंदाज गमावलेत आणि धावफलकावर धावा जर आपण इथे पाहिलं तर धावा धावफलकर आल्या त्या फक्त आणि फक्त 14. लहू आणि अंकुश या दोनपैकी रोहन मालकर यांच्याकडून 200 रुपये पारितोषिक झेल घेतलं तर आणि पंकजी गायकवाड यांच्याकडून प्रत्येक विकेटसाठी 100 रुपयाचं पारितोषिक असेल. जाऊया मैदानाकडे. पंच डावीकडून उजव्या हाताने पुढचा चेंडू या ठिकाणी मात्र हवेत आहे. चेंडू कव्हर आणि मिड ऑफ क्षेत्रामध्ये झेल मात्र इथे जमीनला दान होते आणि या ठिकाणी मात्र 2 धावांचं योगदान मिळालं. 2 धावांचं योगदान धावफलकात वाढवते ती 16 धावा. अर्धा संघ परतले. 5 फलंदाज गमावले. 16 धावा धावफलकर आल्यात. त्यानंतर अलिबाग बद्दल अजूनही काही माहिती देईन. आदेशजी बांदेकर, जय मल्हार मालिकेतील खंडोबाची भूमिका साकारणारे देवदत्त नागे, कार्य सारेगमा लिटल चॅम्प्स मुग्धा वैशंपान यांचं गाव अलिबाग. मिनी कोकण आणि पर्यटन शहर, कुलाबा किल्ला, हिराकोट किल्ला, खांदेरी, उंदेरी, जलदुर्ग हे अलिबागचे. कबड्डी हा खेळ अलिबागच्या रक्तात भिनलेला आणि बैलगाडी स्पर्धांचा अलिबाग हे गाव हे अलिबागचं वैशिष्ट्य. कटकेल्या अप्परकटच्या माध्यमातून या ठिकाणी आपण पाहताय चेंडू जातोय तो अर्थात पॉइंट क्षेत्रामध्ये शेतशे चेंडू येणार. चेंडूची फेकी यशच्या दिशेने अतिशय स्लो गतीने चेंडू फेकला होता आणि तोपर्यंत 2 धावांचे योगदान मिळते फलंदाजाला. 2 धावा मिळतात त्या फलंदाज नितीन पाटीलला. त्याची वैयक्तिक धावसंख्या 4 आणि संघाची धावसंख्या 2 ने वाढते. 18 धावा. गोलंदाज विशाल सकपा आपल्या बॉलिंग मार्कवर एक चांगली क्रिकेट स्पर्धा तुम्ही पाहताय. दरम्यान पुढच्या चेंडूसाठी चेंडूचा निश्चितच वेट केलं. चेंडू आपण पाहता यशीच्या बाहेर. चेंडू स्क्वेअरचा इशारा येतोय. 1 धावेचं योगदान. 19 धावा धावफलकर येतात. षटक क्रमांक 30. 4 षटकांचा सामना इथे आपण पाहायला मिळतात. त्यानंतर वरची खोपोली आणि मुळगाव यांच्यामध्ये पुढची लढत असेल. दोन्ही संघनायकांनी तयार राहायचंय. वरची खोपोली आणि मुळगाव मैदानाकडे मात्र जागेवरून खेळण्याचा प्रयत्न. इथे मात्र उजव्या बाहेर चेंडू. क्रिकेटमध्ये नेहमी फुटवर्क अतिशय महत्त्वाचा असतो. फ्रंट फुटवर येणं, बॅक फुटवर जाणं आणि योग्य चेंडूची निवड करणं. पण या ठिकाणी हा फलंदाज मात्र अशा प्रकारचं काही केलं नाही. बॅक फुटवर राहिला आणि अर्थात चेंडूची फक्त जवळून वाट पाहत होता. चेंडू मात्र उजव्या बाहेर स्क्वेअरचा इशारा होता. धावफलकात 1 ने वाढ. 20 धावा धावफलकावर. नंदनबाड संघ 5 गडी बाद 20 धावा. पुढचा चेंडू या ठिकाणी पुन्हा एकदा तो टप्पा पहा. गुडलिंग स्पॉटच्या अगदी जवळून चेंडू फेकण्याचा प्रयत्न केला होता. यष्टेच्या हाताने चेंडू विसरतो. निधाव चेंडूची पुन्हा एकदा सांगता होते. क्षेत्रक्षण पूर्णपणे विस्तारले तुम्ही पाहतात. एक शॉर्ट फाईन लेग आहे, एक डीप स्क्वेअर लेग, एक डीप मिड विकेट, एक लॉंग ऑन. ही रचना ऑन साईडला. इथे मात्र शॉर्ट थर्डमॅन, एक शॉर्ट गली आहे, एक कव्हरला, एक क्षेत्रक्षण आपण पाहतात डीप पॉइंट आणि एक लॉंग ऑफ. ही रचना पुन्हा एकदा. हा चेंडू जागून खेळण्याचा प्रयत्न. बॅट चेंडू संपर्क नाही. अशा प्रकारे षटक क्रमांक 3 ची समाप्ती होते. तेव्हा 5 गडी बाद नंदनबाड संघाने धावफलका धावा जमवल्या त्या 20. खांदेरी उंदेरी कुलाबा किल्ला करताना एकच कल्ला. गोपारू अलिबागचा एकच कल्ला. हा मुंबई पुण्याला सांगायला हवा. गो अलिबागची न्यारी हवा. गो खारी अलिबागची गार गार हवा. आणि अलिबाग बद्दल आणखीन एक माहिती. गेले जर आपण पाहिलं तर रवी शास्त्री सर, सासवणे गाव आहे त्यांचं. परवा तुम्ही त्यांची मुलाखत पाहिली असेल की अलिबागने दिलेलं प्रेम अतिशय महत्त्वाचं. मला जर शांती पाहिजे असेल माझ्या डोक्याला तर सासवणे इथे तुम्ही आलात तर त्यांचं 19 एकरचा फार्म हाऊस आहे. 6 कुत्रे आहेत आणि 6 कुत्र्यांची नावं मात्र फ्लिपर, बाउन्सर अशा प्रकारची क्रिकेटची नावं त्यांनी ठेवलीत आणि मी स्वतः जवळून पाहिलेत. हे देखील वैशिष्ट्य आहे. तर हे ओळख अलिबागचे. तर 3 षटकं समाप्त झाली. धावफलक धावा आल्या त्या 20. नवीन षटक घेऊन गोलंदाज येतोय अंकुश आणि समोर मात्र डावखुरा फलंदाज आहे समोर सुमित. सलग 2 विकेट जर घेतले तर 200 रुपयाचा पारितोषिक या ठिकाणी रोहन मालकर यांच्या माध्यमातून. आदित्य कशाकडून गोलंदाज तयार आहे. समोर मात्र खेळतोय फलंदाज डावखुरा फलंदाज अर्थात सुमित वैयक्तिक खेळतोय. 1 या धावसंख्येवर. क्षेत्रक्षण थोडंसं जवळ घेतलं गेलं आपण पाहतात. एक शॉर्ट पॉईंट तैनात केलं गेलंय.
एक शॉर्ट कव्हर देखील आणला गेलाय, एका अर्थात डीप कव्हरला क्षेत्रशी पाहतात आणि एक लॉंग ऑफ. युवरेशला शॉर्ट थर्डमॅन देखील त्याने 5 क्षेत्रशी ऑफ साईडला 4 ऑन साईडला. युवरेशला यावी शेवटचे षटक, हाणामारीचे षटक पंचांच्या उजवीकडून उजव्या हाताने. आकुटबाई चेंडू होता, हुक करण्याचा प्रयत्न, पटक्यामध्ये ताकद नव्हती. चेंडू आपण पाहता शॉट फाईनल जातोय. इथे झेल घेतला गेला आणि 6वा धक्का बसला नंदनपाडा संघाला. 15 तो हो गए 16 लग गया आई जवानी पटरी पे. 15 तो हो गए 16 लग गया आई जवानी पटरी पे. पाउन लाइन मारने का नहीं, क्यों मारने का नहीं? अरे होगी तेरी दांडी गुल मेरा साहेब पावरफुल. अरे होगी तेरी दांडी गुल मेरा साहेब पावरफुल. 15 तो हो गए 16 लग गया. धन्यवाद विजय, धन्यवाद. आता मात्र एक विकेट यांनी प्राप्त केलंय. पाहूया दुसरं विकेट जर घेतलं तर 200 रुपयाचं पारितोषिक असेल ते रोहन मालकर यांच्याकडून. क्रिकेटचं कुरुक्षेत्र चेंडूपळीचं युद्ध आपण पाहतात आणि अर्थातच खूप चांगलं योगदान या स्पर्धेच्या माध्यमातून प्रत्येकाने दिले. आयोजकांमध्ये तुम्ही पाहिलं गणेश पाटील सर, ज्याने क्रिकेटवर खऱ्या अर्थाने खूप मोठं प्रेम केले. अनेक वर्षाचा त्यांचा इतिहास आपण पाहायला मिळतो. आज ही 40+चे सामने खेळताना तुम्हाला पाहायला मिळालेत. संदेश पाटील ज्यांचा आज वाढदिवस आहे, आकाश पाटील, अक्षय पाटील, दर्शन पिंगळे, वैभव पाटील आणि त्यांचे सहकारी असं योगदान पाहतात. अप्परकटच्या मधून खेळण्याचा प्रयत्न, चेंडू गेला गली क्षेत्रामध्ये, क्षेत्रशी चेंडूवर येणार तोपर्यंत 1 धावीचं योगदान, 1 धाव संघाला मिळते आणि संघाची धावसंख्या आपल्याकडे येते ती 6 बाद 21. 21 हा शुभांक म्हणतात कारण 21 दुर्वांच्या जोड्या आणि 21 मोदक आपण श्री गणपती बाप्पाला अर्पण करतो. आणि अष्टविनायकातलं इथे जवळपास असणारं वरदविनायक महड 21 तारखेला संकष्टी चतुर्थी आहे, त्यामुळे मोठी गर्दी अष्टविनायकाच्या सर्वच ठिकाणी पाहायला मिळेल. धावी मैदानाकडे यावी मात्र चेंडू हवेत आहे, क्षेत्रशी चेंडूवर येणार. इसिली मडाफला हा झेल घेतला गेला. आणखीन एक फलंदाज मैदान बाद होत आहे. धावा येत नाहीत, ते अर्थात नंदनपाडा संघाच्या. पाहिजे तेवढ्या मी देईन दिरक्या तुलार, पाहिजे तेवढ्या देईन दिरक्या तुलार. डीजे सूरज. जिंकून दाखव बारग्या धन्यवाद डीजे. पनवेलचे केवाळे गावचे सुपुत्र एकनाथजी माळी साहेब यांच्या आवाजातलं हे गीत आपण पाहिलात. जगदीशजी पाटील यांनी गायले. ठाण्याचे पाहिजे तेवढ्या दिरक्या देईन तुला, कारण ही आमची आगरी भाषा पनवेलची आहे. पाहिजे तेवढे पैसे देईन. पण सुमित ढोंगडे पारगावचा आणि बारक्या कांबळे कांबळेचा यांनी मात्र सामना जिंकून दे अशा प्रकारचं गीत मी मालवणची स्पर्धा करत होतो आणि त्यावेळेला हे गीत लावलं होतं. सुमित ढोंगडे तिथे खेळत होता आणि पैशांचा पाऊस बक्षीस म्हणून अर्थात त्या सुमित ढोंगडेला मिळालं होतं. हे देखील वैशिष्ट्य आहे. तर फलंदाज बाद झाले. 7 फलंदाज गमावलेत. नवीन फलंदाज मैदान येतोय फलंदाज आशिष आणि गोलंदाज अर्थात शेवटच्या षटक फेकतो ज्याने 3 चेंडूमध्ये आतापर्यंत 2 विकेट घेतले आणि 1 धाव खर्च केली, तो गोलंदाज अंकुश. पंकज गायकवाड यांच्याकडून प्रत्येक विकेटसाठी 100 रुपयाचं पारितोषिक असेल. यानंतर वरची खोपोली आणि मुळगाव या 2 संघामध्ये पुढची लढत असेल. तर 100 रुपये मात्र इथे लागू झालेत. अजून 100 रुपये बाकी आहेत. पाहूया विकेट घेणार का गोलंदाज. डावखरा गोलंदाज आहे. दुसरा विकेट इथे घेतला तर त्याला 200 रुपयाचं पारितोषिक मिळेल. पंचांच्या उजवीकडून उजव्या हाताने या ठिकाणी मात्र हा चेंडू हवेतून खेळण्याचा प्रयत्न केला. चेंडू जातोय तो अर्थात क्षेत्रशी चेंडूवर येणार. 1 धावीचं आणखी योगदान. बऱ्याचशा वेळेनंतर आलेली 1 धाव नंदनपाडा संघासाठी 7 गडी बाद 22. पहिल्या सामन्यामध्ये तुम्ही पाहिलं तर माझगाव आपटी रॉयल संघाने 58 धावा 4 गडी बाद नोंदवल्या होत्या. त्यानंतर माझगाव गावदेवी क्रिकेट माझगाव संघाने 59 धावाचा पाठलाग करून 14.75 सरांनी धावफलक नोंदवली होती. ही या स्पर्धेतली धावांचा उच्चांक आतापर्यंत नोंदवला गेला. धावा येत नाहीत. खेळपट्टी गोलंदाजांना साथ करते. जावे मैदानाकडे पुढील चेंडूसाठी. यावेळी मात्र बॅटचा स्पर्श पहा खेळाडू तिन्ही या ठिकाणी मात्र खेळाडूंनी पंचांना दर्शवलं की मी बाद आहे. बोट उंच केलं. ही अर्थात खेळाडू होती सचिनजी रमेश तेंडुलकर यांची. धांसरवाला संघाचा कॅप्टन झाला, त्या नावाळी गावाचा तो मैदान गाजून आला. त्या दिघोडे गावाचा तो मैदान गाजून आला.
8 फलंदाज आतापर्यंत गमावलेत आणि धावा धावलकर आहेत त्या फक्त आणि फक्त 22. शेवटचं चेंडू बाकी असेल. यशस्वी गोलंदाज आपण पाहिलेत की प्रत्येकाने चांगली गोलंदाजी इथे केली आणि अर्थातच क्षेत्ररक्षकांनी देखील साथ. आणि नेहमी असं म्हणतात की क्रिकेटमध्ये प्रत्येक धाव महत्त्वाची, राजकारणामध्ये प्रत्येक मत महत्त्वाचं आणि MBBSला ॲडमिशन घेण्यासाठी एक गुण महत्त्वाचं, हे देखील महत्त्वाचं म्हटलं. आता जावे मैदानाकडे पुढच्या चेंडूसाठी. इथे मात्र बॅट आणि चेंडूचा स्पर्श नव्हता. एक धाव घेण्याचा प्रयत्न केला, गोलंदाजी संयम राखलं कारण या ठिकाणी जर चेंडू फेकला असता आणि कदाचित सीमारेषेकडे गेला असतं तर 4 धावा बोनस मिळाल्या असत्या. आणि अशा प्रकारे 23 धावा धावपलकर नोंदवल्या. त्या नंदनबड संघाने 8 गडी बाद 23 धावा धावपलकर नोंदवल्यात. 24 धावांचं लक्ष इथे ठेवलं गेलंय. 24 धावा प्रत्येक षटकाचा आपण विचार केला तर 6च्या सरसने धावांची गरज आहे सामना जिंकायला. शेवटच्या षटकाची गोलंदाजी पृथक्करण जर आपण पाहिलं तर गोलंदाज अंकुशने अतिशय सुंदर गोलंदाजी केली. त्याने तब्बल 3 धावा खर्च केल्या आणि 3 फलंदाज बाद करण्यात यश ठरलं. हे होतं खेळाचं लेखाजोगा. खेळाचं दुसरं सत्र सुरू होईल परंतु तत्पूर्वी पुन्हा एकदा मी तुम्हाला घेऊन जातोय. चांगली गीतं आपण ऐकूया समृद्धी मंडप डेकोरेशन डीजेच्या माध्यमातून. धन्यवाद डीजे. यानंतर वरची खोपोली आणि मुळगाव या 2 संघामध्ये पुढची लढत असेल. अर्थातच हा अ गटातला शेवटचा सामना असेल. वरची खोपोली आणि मुळगाव. चला दोन्ही संघनायकांनी कृपया आमच्या समालोचन कक्षाशी संपर्क साधा, खेळाडू कक्षाशी संपर्क साधा जिथे नाणेफेक कक्षामध्ये नाणेफेक संपन्न होईल. वरची खोपोली आणि मुळगाव या 2 संघामध्ये 24 धावांच्या लक्ष्याची गरज आहे. खेळाच्या दुसऱ्या सत्रामध्ये आपण पाहणार आहोत सानी विलियन वडवळ या संघासमोर प्रत्येक षटक 6ची सरासरी. चला फलंदाज पाठवायचे मैदानामध्ये. या संपूर्ण स्पर्धेसाठी प्रकाशजी विठ्ठल पाटील सर, माजी उपसरपंच ग्रुप ग्रामपंचायत होनाड यांनी खूप चांगलं योगदान दिलं. त्याचबरोबर निकेशभाई देशमुख माजी सरपंच ग्रुप ग्रामपंचायत होनाड या दोन्ही मान्यवरांनी दिलेलं अर्थात योगदान आहे. आणि क्रिकेटची स्पर्धा म्हटल्यानंतर तन मन आणि धन या 3 घटकांचा वापर करून खऱ्या अर्थाने क्रिकेट स्पर्धा संपन्न होते. कारण एखादी क्रिकेट स्पर्धा संपन्न करायची म्हटल्यानंतर खूप मोठी जबाबदारी असते ज्याच्यामध्ये शारीरिक दृष्टीचे काम असतात, त्यानंतर मानसिकता असावी लागते. आणि असं म्हणतात की माणसाला प्रत्येक सोंग घेता येतात परंतु पैशाचं सोंग घेता येत नाही आणि धनशक्ती अतिशय महत्त्वाची असते. तर या धनशक्तीच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने ही नाईट क्रिकेट स्पर्धा, रजनी क्रिकेट स्पर्धा संपन्न होते. तर अर्थात या सर्व लोकांनी दिलेले योगदान अतिशय महत्त्वाचं तुम्हाला पाहायला मिळालं. तर मैदानाकडे आपण जाऊया पुन्हा एकदा. खेळाचं दुसरं सत्र इथे सुरू होतंय. 24 धावांचं लक्ष आहे ते सानवी इलेव्हन वडवळ या संघासमोर. गुणलेखक राज पाटील यांचं खूप चांगलं योगदान. मी 15 दिवसापूर्वी अर्थात अलिशान सोगाव अलिबागची जी स्पर्धा होती नाईट क्रिकेट स्पर्धा रजनी क्रिकेट्समध्ये संपन्न झाली. 2 दिवशी ती क्रिकेट स्पर्धा होती आणि त्याच्यामध्ये अमन पटेल हा एक असा गोलंदाज, हा एक असा 13 वर्षाचा मुलगा जो होऊन गेला की ज्याचं अमन कप्तान हे नाव आहे. त्यांनी न थकता 11 तास गुणलेखन केलं आणि तीच कामगिरी या ठिकाणी राज पाटील करतोय. 11 तास 13 वर्षाचा मुलगा 8वीमध्ये शिकणारा. पहा क्रिकेटमध्ये केवळ खेळाडू नाही आहेत तर क्रिकेटमध्ये तुम्ही पाहतात की समालोचक, पंच, गुणलेखक यांचं अतिशय चांगलं योगदान तुम्हाला पाहायला मिळतं. आणि म्हणूनच तर जे नेहमी आम्ही म्हणतो की सचिन क्रिकेटमध्ये कोणतेही काम कधी हीन दर्जाचं नसतं. ज्याचं अगदी मूर्तिमंत उदाहरण म्हणजे क्रिकेटची मानदेवता अर्थातच सचिनजी तेंडुलकर यांची आठवण आपल्याला नेहमी होते. यानंतर वरची खोपोली आणि मुळगाव. चला संघनायक नाणेफेकीसाठी यायचं आहे नाणेफेक कक्षामध्ये. आणि मी विनंती करेन ते आमचे गुणलेखक माफ करा समालोचक मनीष मुंडे यांना की आपण तिथे नाणेफेक करून घ्यावी. चोवीस चेंडूमध्ये 24 धावांची गरज आहे. डावाची सुरुवात इथे अंकुश आणि प्रशांत करतोय आणि पहिले चेंडू घेऊन गोलंदाज विकी आंबरे. पहिला चेंडू या ठिकाणी अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न. बॅट आणि चेंडू संपर्क येत नाही. चेंडू आपण पाहता तो गेला अर्थात गली क्षेत्रामध्ये. शेतीशी चेंडू येणार तोपर्यंत कोणती धाव येत नाही आणि पहिला चेंडू निर्धाव.
पॉवरप्लेच्या पहिल्या षटकामध्ये 2 क्षेत्ररक्षक 30 शॉट सर्कलच्या बाहेर इथे आपण पाहायला मिळतात. एक क्षेत्ररक्षक आहे अर्थात मिड विकेटला, एक आहे लॉंग ऑफ. तर 30 शॉट सर्कलमध्ये तुम्ही पाहिलं तर अर्थात शॉर्ट थर्डमॅन आहे, शॉर्ट गली, शॉर्ट पॉईंट, एक सेली मिड ऑफ. हे ऑफसाईडचं क्षेत्ररक्षण. मैदानाकडे वळूया. या ठिकाणी गॅप शॉट करण्याचा प्रयत्न केला गेला, मात्र सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. कारण हा चेंडू जर सुटला असता तर कदाचित 4 धावांचं योगदान देखील मिळालं असतं. मात्र गली क्षेत्रामध्ये एक सुरेख क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं आणि दुसऱ्या चेंडूवर मात्र पहिली धाव येते. फलंदाज अंकुशच्या बॅटमधून एका धावेने आपलं खातं उघडतोय. 23 धावांची गरज आहे. हॅलो, या दरम्यान दोनही संघ या ठिकाणी उपस्थित आहेत. एकीकडे वरची खोपोली संघ आहे तर दुसरीकडे मुळगाव संघ आहे. एकीकडे आकाशांचा मुळगाव संघ आहे तर दुसरीकडे वरची खोपोली हा संघ आपल्याला पाहायला मिळेल. दोन संघादरम्यानचं नाणेफेकीचं कौल केलं जाईल. प्रथमतः वरची खोपोली संघाला एक प्रश्न असेल की या खालापूर विभागामध्ये नाईट रजनी जरूर होत आहेत, पण या पंचक्रोशी विभागामध्ये ही नाईट रजनी चिंचोलीकरांच्या वतीने बनवण्यात आलेली या स्पर्धेबद्दल प्रथमतः आपण काय म्हणाल? अतिशय सुंदर आयोजन केलेलं आहे चिंचोली गोहेमध्ये. मागच्या वेळी जेव्हा झालं होतं तेव्हा पण आमचा संघ या ठिकाणी खेळला होता आणि त्यावेळी आम्ही प्राईजमध्ये घुसलो होतो. तर सुंदर असं आयोजन केलेलं आहे. तर त्यांनी आम्हाला संधी दिली इथे खेळायला, त्याच्याबद्दल आम्ही त्यांचे आभारी आहोत. फलंदाजी प्रथमतः नाणेफेकीचं कौल केलं जाईल. क्षेत्ररक्षण किंवा फलंदाजी टॉसवर डिफेंड असणार आहे. जर तुमच्या वाट्याला जर क्षेत्ररक्षण आले तर तुम्ही मुळगाव संघाच्या विरोधात तुमच्याकडे जे गोलंदाज आहेत त्या गोलंदाजाच्या वतीने तुम्ही किती धावसंख्येपर्यंत त्या संघाला रोखण्याचा प्रयत्न कराल? आम्ही त्यांना प्रयत्न करू की 35-40च्या आतमध्ये त्यांना रोखण्याचा प्रयत्न करू, कारण की त्यांचा पण संघ एकदम चांगला आहे. सगळे यंगस्टर आहेत आणि चांगले खेळतात. वरची खोपोली संघाचा आपण आवाज ऐकलात. आपण जाऊयात मुळगाव संघाकडे. प्रथमतः तुम्हाला देखील तोच प्रश्न असेल, या आयोजनाबद्दल काय बोलाल की पंचक्रोशी विभागामधील हे तिसरं दिमागदार नाईटचं आयोजन आहे. एकाच गावाने केलेली तिसरी स्पर्धा नाईटची. या स्पर्धेबद्दल या आयोजनाबद्दल काय बोलाल तुम्ही? आम्हाला पहिले तर म्हणजे एंट्री दिली हे खूप आभारी आहोत आम्ही, कारण की मागच्या वर्षी आम्ही एंट्री करणार होतो पण आम्हाला एंट्री नाही भेटली कारण की टीम फुल झाल्या होत्या. तर यावर्षी आम्ही नक्कीच प्रयत्न करू चांगला खेळण्याचा. तर सन्माननीय बबनजी पाटील सरांच्या शुभ हस्ते नाणेफेक संपन्न होते आहे. परफॉर्मन्स काय असेल आपला की त्यांनी क्षेत्ररक्षण करत असताना सांगितलं की 40-45 धावसंख्येपर्यंत तुम्हाला रोखण्याचा प्रयत्न करू, पण तुमचे फलंदाज कोणते आहेत की ज्यांची जी रणनीती असणार आहे की 45 ते 50 धावसंख्या क्रॉस करायची, ही रणनीती तुमची नेमकी काय असणार आहे? कारण की प्रतिस्पर्धी संघाने तुम्हाला सांगून ठेवलं की 40 ते 45 धावसंख्येपर्यंत रोखण्याचा प्रयत्न करू, की आता तुमच्याकडे कोणते फलंदाज आहेत की या धावसंख्येच्या विरोधात जाऊन फलंदाजी करतील? नक्कीच आमच्याकडे योगेश, अनिकेत दा आणि प्रणित हे 3 तगडे फलंदाज आहेत. नक्कीच या दरम्यान वर्षी खोपोली आणि मुळगाव संघाच्या विरोधात नाणेफेकीचं कौल केलं जाईल. आमचे बबनदादा पाटील यांच्या शुभ हस्ते नाणेफेकीचं कौल केलं जाईल. टॉस बॉक्समध्ये नाणेफेकीचं कौल केलं जात आहे. मुळगाव संघाने नाणेफेकीचं कौल जरूर मागितलं जातं. टेल हार्डची कॉलिंग केली जाईल. टॉस पडला जातो या ठिकाणी. टेल पडला जातोय. मुळगाव संघ या ठिकाणी जिंकला जातोय. बेस्ट ऑफ लक दोन्ही संघांना. निर्णय कळवायचा मुळगाव संघ. ओव्हर टू कंटिन्यू. धन्यवाद मनीष मुंडे. तर या ठिकाणी आपण पाहिलं मगाशी एक हुकचा फटका पाहिला, म्हणजे षटकाराच्या माध्यमातून 6 धावांचं योगदान मिळालं. आणि जेव्हा पहिल्या षटकाची सांगता झाली आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावा आल्या त्या 8 धावा. हे षटक होतं अर्थात थोडंसं मागळे षटक म्हणता येईल, कारण मर्यादित षटकाच्या क्रिकेट सामन्यामध्ये 6 धावा देणारा गोलंदाज हा चांगला गोलंदाज मानला होता. लेदर क्रिकेटमध्ये 10 धावा देणारा गोलंदाज चांगला गोलंदाज वाटतो. थोडंसं मागलं होतं. मात्र एक फलंदाज या ठिकाणी गमावलं. फलंदाज प्रशांतची खेळी समाप्त झाली आणि डकआउट बदकाच्या अंडरपासून परतला होता. इथे मात्र अंकुश खेवडे एका धावसंख्येवर आणि विशालने मारलेला एक षटकार 7 धावा त्याच्या धावफलकावर. गोलंदाजीमध्ये बदल होतोय. नवीन षटक घेऊन गोलंदाज अभिजित जाधव यावेळी सज्ज होतोय. 24 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग आहे. 18 चेंडूमध्ये 16 धावांची गरज आहे. सुंदर गुणलेखन, बोलकं गुणलेखक म्हणून अर्थातच राज पाटील यांचं योगदान आपल्याला पाहायला मिळालं. परवा गेल्या आठवड्यामध्ये अर्थात जितेंद्रजी डॉक्टर जितेंद्रजी आव्हाड साहेब गृहनिर्माण मंत्री महाराष्ट्र राज्य कळव्याची ती स्पर्धा 5.5 लाखाची गरज असताना तिथे
रत्नागिरीचे नामदार चषकामध्ये अर्थातच सोनमताई चव्हाण या रत्नागिरीच्या गुणलेखीची जबरदस्त भूमिका त्यांनी निभावली होती 4 रात्रमध्ये. हे देखील योगदान होतं. या ठिकाणी मात्र अपील केलं गेलं. पंचांचं बोट आकाशाकडे. तिन्ही एसटी समोर फलंदाज पाहायला गेला आणि इथे मात्र फलंदाज अर्थातच पायचीत दुसरा धक्का बसतोय तो सानवी 11 वडवल संघाला. धन्यवाद. तर या ठिकाणी फलंदाज बाद झाला. एकच वादा राजू दादा, परमेश माळी, हेदोटणे ठाणे रिक्षा चालक. पहिलं त्यांचं अर्थात धवळगीत आलं होतं. ते लोकप्रिय ठरलं कारण आपल्या आगरी लोकांमध्ये हळदीला धवळगीत म्हणलं जातं, लग्नगीत म्हणलं जातं. आणि हा रिक्षा चालक बघता बघता पहा कुठे गेला की आज महाराष्ट्रातला एक सुप्रसिद्ध अर्थातच गायक बनला परमेश माळी, हेदोटणे ठाणे. तर 2 फलंदाज गमावलेत पायचीच्या माध्यमातून. इथे फलंदाज बाद झाला. नवीन फलंदाज मैदानामध्ये येतोय ज्ञानेश्वर. गोलंदाजाला मिळाली यश. गोलंदाज अर्थात अभिजित जाधव. पुढचा चेंडू यावी. चेंडूला फक्त दिशा दिले. चेंडू येतोय तो पॉईंट क्षेत्रामध्ये. शेतेशी चेंडू यष्टीच्या दिशेने चेंडूची फेकी. 1 धावेचे योगदान. असं वाटत होतं मनीष की या धावा 24 सहज येतील, पण खेळपट्टी तुम्ही पाहतात खेळपट्टी गोलंदाजांना साथ देते. चेंडू आले तर मात्र मोठा फटका इथे येऊ शकतो पाहिलं. बाकी चांगली गोलंदाजी असेल आणि क्षेत्राची साथ जर चांगली असेल तर धावा येत नाहीत. आणि जसं आपण पाहिलं तर 1983चं कपिल देव निखळ ज्यांनी लढवलं तो किल्ला होता 1983चा वर्ल्ड कप. 83 चित्रपट हिंदीमधून आला तो तुम्ही सर्वांनी पाहिला असेल. आणि कसं त्यांनी त्या कमी धावसंख्येचा निश्चित बचाव केला आणि वेस्ट इंडिज संघाला 137 धावामध्ये बाद केलं. हे वैशिष्ट्य होतं. इथे मात्र मोठा फटका येतोय. पुलचा फटका लॉंग लेग कव्हर केला जातोय. येतो एक शानदार फटका. षटकार 6 धावा. धन्यवाद. आणि खेळपट्टी जर तुम्ही पाहिले तर अर्थातच क्रिकेट विश्वामध्ये खेळपट्टीला खूप मोठं महत्त्व आहे. वेगवान गोलंदाज, फिरकी गोलंदाज की फलंदाज धार्जिणी खेळपट्टी ही कशा प्रकारची खेळपट्टी अर्थात ही गोलंदाजीला धार्जिणी खेळपट्टी जी बनवली शंकरजी वाघमरे सरांच्या माध्यमातून. हॅट्स ऑफ त्यांना की अतिशय चांगली खेळपट्टी त्यांनी दिली. त्यामुळे या ठिकाणी आपण पाहतो की चांगल्या गोलंदाजाला यश देखील मिळते. मगाचा चेंडू अर्थात आकुटा पेज होता. यावी चेंडूला लॉंग लेग क्षेत्रामध्ये खेळला आणि षटकार आला. धावफलकात वाढ झाली. धावफलकात धावेन पोहोचल्या त्या 15 धावा. 9 धावांची गरज आहे. 15 चेंडू बाकी. या ठिकाणी जमिनीला सरपटत चेंडू या ठिकाणी जातोय अर्थात शॉर्ट मिड विकेटला. डीप मिड विकेट क्षेत्राशी चेंडूवर येणार तो पण 1 धावीचे योगदान मिळाले. 1 धाव मिळते संघाला. धावफलकात वाढवते ती 16. षटक क्रमांक 2 मार्गस्थ मैदानामध्ये. आता मात्र समीकरणमध्ये येणारे 8 चेंडू आणि 14 धावांची गरज आहे. 14 चेंडूमध्ये 8 धावांची गरज आहे. माफ करा. पुढील चेंडू पुन्हा एकदा हा चेंडू हवेत आहे. शेतेच्या चेंडूचा पाठलाग करतोय मिडा फोरून कोणताही अर्थातच या ठिकाणी जबरदस्त प्रयत्न तुम्हाला पाहायला मिळाला. थोडंसं दूरवर गेला. जवळपास 15 ते 20 फूट जाते. या ठिकाणी हा झेल घेतला आणि हा आणखीन एक धक्का बसला तो सानवी 11 वडवल संघाला. धन्यवाद. वेसावकरांनी मंडळी 35 वर्षापर्यंत गीत कोळी गीत हे आता आपण पाहिलं की अगदी आपल्या हळदी लग्न समारंभ आणि अर्थात साखरपडा संघामध्ये आपण थिरकलो नाही नाचलो नाही असं कधी होतच नाही. मग डीजे असो की बँड असो दे. इथे मात्र फलंदाज बाद झाला तो अर्थातच ज्ञानेश्वरची खेळी समाप्त होती ज्याने तब्बल 1 धावेचं फक्त योगदान दिलं. आणि वैभव चाळके नवीन फलंदाज मैदानामध्ये. गोलंदाज आपल्या बॉलिंग वगैरे अभिजित जाधव एक चांगली गोलंदाजी करतोय. पहिल्या षटकात तुम्ही पाहिलं धावा फक्त आल्या होत्या त्या 6. 1 फलंदाज 8 धावा आल्या होत्या. 1 फलंदाज बाद करतो यश भेटलं होतं गोलंदाज विकी आंबरे. अतिथी कक्षाकडून या स्पर्धेमध्ये एकच एंड आपल्याला पाहायला मिळतोय. पुढचा चेंडू पुन्हा एकदा
हवेत होता चेंडू जिल्ह्यामध्ये पॉईंट आणि कव्हर क्षेत्रामध्ये चेंडू जाणार तोपर्यंत क्षेत्रशी चेंडूवर येतोय. एक धाव आणखीन एक मिळते. एक धाव संघाला आणि धावफलकात वाढ होते ती 17 आणि खतरा असं नेहमी म्हटलं जातं. कारण क्रिकेटमध्ये 13-17 ही अशुभ धावसंख्या म्हणतात. 21 हा शुभांक आणि 26 हा शुभ आणि अशुभ धावसंख्या म्हटलं जाते. 2 षटकं समावलीत आणि प्रतिषटकं साधारणतः तुम्ही पाहिले तर 8.50च्या सहजने या ठिकाणी सानवी इलेव्हन वडवळ संघाने अर्थात 3 फलंदाज गमावल्यानंतर धावफलकावर जमवल्या त्या 17. तुम्ही चेंडू फेकल्यानंतर थोडीशी उंची कमी केली किंवा थोडीशी वाढवली तर या ठिकाणी फलंदाज पूर्णपणे बुचकळ्यात पडतो की फटका खेळायचा कसा. आणि हेच आपण पाहायला म्हणते गुड लेग स्पॉट इथे आपण पाहायला मिळालं आणि फलंदाज मात्र पूर्णपणे बीट झाला. उरलेलं काम यशस्वी पूर्ण करतोय. वैभव चाळके एक या धावसंख्येवर खेळतोय. करोडो भारतीय ज्या क्रिकेटवर प्रेम करतात अर्थात पहा 12:15 झालीत. अनेक आमचे मायबाप प्रेक्षक स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे नेहमी म्हणते सुरुवातीला जमते ती गर्दी उरतात ते दर्दी उडाले ते कावळेने राहिले ते मावळे. खरं तर तुम्ही एक दर्दी प्रेक्षक आहात. यूट्यूबच्या माध्यमातून जे प्रेक्षक या ठिकाणी सामना पाहतात त्यांचं देखील आपण हार्दिक स्वागत करूया. जाऊया मैदानाकडे पुढच्या चेंडूसाठी. या ठिकाणी पहा बॅटचा स्पर्श द्विधा मनसेत फलंदाज होता. यस्टेशन मात्र या ठिकाणी झेल घेण्याचा प्रयत्न केला होता मात्र तो झेल सुटला आणि फलंदाजाला मिळालं जीवदान. जीवदान अतिशय महत्त्वाचं क्रिकेटच्या परिभाषेत नेहमी म्हटलं जातं आणि क्रिकेटमध्ये एक एक धाव देखील महत्त्वाची. मगाशी त्याचं मी वर्णन केलं एक धाव क्रिकेटमध्ये कारण सरड्याप्रमाणे रंग बदलणं क्रिकेट राज्यकर्त्यामुळे रंग बदलणं क्रिकेट असं म्हटलं जातं. आणि अर्थातच राजकारणामध्ये एक मत देखील महत्त्वाचं. 1998ची लोकसभेची निवडणूक तुम्ही पाहिलीत तिथे नेमकं काय घडलं. एक मत नाकारलं गेलं आणि अटल बिहारी वाजपेयी सरकार या ठिकाणी कोसळलं हे देखील म्हटलं जातं. जाऊया मैदानाकडे पुढील चेंडूसाठी. या ठिकाणी मात्र जबरदस्त आपटून टाकले चेंडू होता. बॅटच्या पट्ट्यात घेतला चेंडूला अर्थात लॉंग ऑन सीमाच्याकडे फेकून दिलाय. एक शानदार गगनभेदी गगनचुंबी षटकार 6 धावांसाठी. लिंबू कापला रस गरू लागला गो लिंबू कापला रस गरू लागला. तर वैभव चाळकेच्या बॅटमधून आलेला हा शानदार षटकार 4 चेंडू जरी सामना केला आणि 7 धावांचं योगदान दिलं. आता मात्र एका धावीची फक्त गरज आहे. शिक्कामोर्तब होणं तेवढं बाकी आहे. कंपल्सरी चेसिंग हा या स्पर्धेचा नियम आहे. जाऊया मैदानाकडे. गोलंदाज आपल्या बॉलिंग मार्कवर इथे मात्र वैभव चाळकेसाठी पुढचा चेंडू. यावेळी चेंडूला खोदून काढलाय महेंद्रसिंग धोनी स्टाईलमध्ये आणि इथे मात्र हा विजय फटका इथे येतोय आणि अशा प्रकारे सानविलन वडवळी संघ जो 24 धावांचा लक्ष्याचा पाठलाग करत होता सहजगत्या इथे तुम्ही पाहिलं तर अर्थात योगदान दिलं आणि अर्थात पुढच्या फेरीमध्ये प्रवेश करत या संघाचं हार्दिक अभिनंदन. आणि नंदन पाडा संघाने या स्पर्धेत भाग घेतल्याबद्दल या अर्थात तुम्हाला हार्दिक शुभेच्छा. तर धन्यवाद डीजे. थोडं थांबायचं आहे. नंतर वडवळ सानविलन वडवळ या दोन्ही संघांनी स्टेजची आयोजकांशी संपर्क साधायचा आहे. प्लीज लगेच संपर्क साधा. वडवळी सानविलन वडवळ आणि नंदनपाडा दोन्ही संघांनी आयोजकांशी संपर्क साधा आणि या स्पर्धेतला अर्थातच सामनावीर सामन्याचा मानकरी आम्ही काही क्षणात घोषित करू. वैभव याला या ठिकाणी सामन्याचा मानकरी म्हणून पारितोषिक देऊन गौरवण्यात येते. मी विनंती करेन चला आपण यायचं आहे आमच्या अतिथी कक्षामध्ये जे आमच्या मान्यवरांच्या शुभ हस्ते आपल्याला सन्मानित केलं जाईल. आणि हे चषक आम्हाला दिनेशजी बळीराम पाटील साहेब पोलीस पाटील चिंचोली गोहे यांच्यामधून मिळाले आणि त्याचबरोबर पंकजजी गायकवाड यांच्याकडून तब्बल 500 रुपयाचं पारितोषिक देखील आहे. ते ज्ञानेश्वरसाठी 100, अंकुशसाठी तब्बल 300 आणि विशालसाठी 100 हे पारितोषिक देखील आपण घ्यायचं आहे. तर चला या. आणि त्याचबरोबर 2 षटकार मारल्याबद्दल वैभवला एक 500 रुपये आणि त्याचबरोबर फलंदाज 100 रुपये आणि अंकुशला 100 रुपये असे एकूण 200 रुपयाचा पारितोषिक आपण सन्मानित करू. चला वैभवला विनंती आपण या जिथे इथे सामनावीचं पारितोषिक दिनेशजी बळीराम पाटील साहेब पोलीस पाटील चिंचवली गोहे यांच्यामधून आम्हाला मिळालं आहे
हे सन्मानचिन्ह देऊन आपण आपलं सन्मानित करत आहोत आणि या ठिकाणी सन्मानित करतात ते सन्माननीय रमेशजी पाटील सर यांच्या शुभ हस्ते या खेळाडूला सन्मानित केलं जात आहे. आणि पंकज याला विनंती आपण यायचं आहे. पंकज गायकवाड ज्यांना रोख पारितोषिक आहेत, चला ही रोख पंकज गायकवाडांच्या माध्यमातून ज्ञानेश्वर याला 100 रुपयाचं पारितोषिक आहे, अंकुश याला तब्बल 400 रुपयाचं पारितोषिक आहे, विशालला 100 रुपये आणि वैभवला 100 रुपये ही रोख पारितोषिक देऊन आपण सन्मानित करा.